मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढलेला आहे। ठाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसलेला आहे आणि अचानक आलेल्या पावसामुळे ठाणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। कल्याण डोंबिवलीमधील संध्याकाळपासून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे चाकरमान्यांची चांगलीच धांदल उडाली आहे। पावसाची दृश्य आपण पाहतोय। ठाण्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह विजांचा गडगडाट आणि दहिसरमध्ये सुद्धा पावसामुळे झाड कोसळल्याची माहिती आहे। अचानक हा पाऊस आला आणि पावसामुळे ठाणेकरांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये संध्याकाळपासूनच वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे चाकरमानी नागरिकांची बरीच धांदल सुद्धा उडालेली आहे। अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडतोय। वसई विरारमध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडत आहे आणि त्यामुळे गाड्यांवर सुद्धा तांत्रिक बिघाड निर्माण झालेला आहे। हार्बर लोकल ज्या आहेत त्या सुद्धा विस्कळीत झाल्याची माहिती आहे। मुंबईसह उपनगरामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। आणि इकडे कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे चाकरमानी नागरिकांची धांदल उडालेली आहे। अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिक पावसापासून वाचण्यासाठी मिळेल त्या शेडखाली उभे राहत होते आणि त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी दिसून आलेली आहे। वादळी वाऱ्यामुळे कल्याणमधील अनेक झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडून रस्ते सुद्धा काही वेळापुरते बंद करण्यात आलेले होते आणि त्यामुळे चालकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतोय। कल्याण डोंबिवलीमधून ही दृश्य पावसाची। इकडे ठाण्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आणि अचानक आलेल्या पावसामुळे ठाणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। ठाणेकरांची रस्त्यावर धावपळ सुद्धा पाहायला मिळाली आहे। तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये झाड पडल्याची घटना घडली। ठाणेकरांना उघड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे। तीनहात नाका परिसरामधली ही दृश्य आहेत। आपण पाहिलं की तापमानाने 40चा टप्पा गाठलेला होता, मात्र त्यानंतर अचानक हा पाऊस आला आणि काहीसा दिलासा म्हणावा लागेल। मात्र अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमानी नागरिकांची चांगली तारांबळ उडालेली आहे। नवी मुंबईमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अचानक आलेल्या पावसामुळे नवी मुंबईकरांची अचानक तारांबळ उडाली। नवी मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळालेला आहे आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला हवेमध्ये थंडगार गारवा निर्माण झालेला आहे। नवी मुंबईमधून ही दृश्य अवकाळी पावसाची। उल्हासनगर अंबरनाथमध्ये सुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालेला आहे। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची बरीच तारांबळ उडाली आहे। अंबरनाथमधली ही पावसाची दृश्य अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडलेला आहे आणि तेव्हाची ही दृश्य। आणि या अवकाळी पावसाचा परिणाम ट्रेन्सवर सुद्धा पाहायला मिळतोय। हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे। पनवेलवरून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि कुर्ल्यामध्ये सुद्धा ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे सेवा विस्कळीत झाल्याची माहिती आहे आणि निश्चितच त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झालेले आहेत। ओव्हरहेड वायर तुटलेली आहे आणि त्यामुळे लोकलची सेवा विस्कळीत झालेली आहे। कामावरून जे लोक घरी जात आहेत त्यांची तारांबळ उडालेली आहे आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा सुद्धा विस्कळीत झाल्याची माहिती आहे। पनवेलवरून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे प्रवाशांचा मात्र खोळंबा झालाय। बऱ्याच ठिकाणी आज अवकाळी पाऊस पडला आणि त्यामुळे पावसाने हजेरी लावल्यामुळे वांद्रे असू दे किंवा कुर्ला, विक्रोळी, ठाण्यामध्ये अवकाळी पाऊस पडलेला आहे।